स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. मित्रांनो बघू शकता सकाळ सकाळी तुम्हाला डायरेक्ट दर्दीतून दर्शन देतोय मी. कारण निघालो आहे आपण, चाललोय कुठं बाबुलनाथला चाललोय. सॉरी चाललोय आणि बघा कुठंतरी मेलोय मी, कोपऱ्यात दबलोय. चला आता दादरला भेटू तुम्हाला. लय गर्दी आहे, जाम बघा. सगळे चालले ऑफिसवर आपापल्या कामावरती. आपण आपलं काम इथंच चालू केलंय. एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. चला जाऊ तर एक दादरला. येऊ का येऊ दबलायमध्ये दिसला का येऊ. चलो. A few moments later. तर नमस्कार मित्रांनो, जस्ट पोचलोय बघा आपलं दादर स्टेशन. सो सकाळी सामान घेऊन चाललोय आपण आज कुठं बाबुलनाथला. मित्रांनो बदलापूरहून चढलो तेव्हा खूप गर्दी होती म्हणून काही ब्लॉग बनवता नाही आला. उतरताना ब्लॉग चालू केला आपण. सोय बघा सकाळी दादरचं दृश्य. आता इथून वेस्टर्न लाईनला बघायची, जर सेंट्रललाच गर्दी सकाळी पीक आवर आहे तर तिकडं पण गर्दी असेलच. नाही भेटली तर आपण तिथे तुम्हाला ब्लॉग बनवून दाखवतो मी. गर्दी असेल तर नाही बघायला भेटली. चला जाऊ तर बाबुलनाथला. आणि इस्कॉनला पण जायचं ना. हे बघा काय गर्दी मित्रांनो. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. सकाळी मित्रांनो हेच बघायला भेटतं. काल रविवारच्या ब्लॉगमध्ये मला एवढी गर्दी नसली कारण मेगा ब्लॉग होता त्याच्यामुळं. आज बघा तर जेवढा आता वेस्टर्न रेल्वे मित्रांनो पोचले. वेस्टर्न रेल्वे तेव्हा तिकडे साईडला भजन चालू. फुल भजनांचा वाईफ येतोय. भजनं थोडी लांब आहेत, आपण तिकडे जाऊन भजनं पण दाखवली असते. सेंट्रल लाईन काय वेस्टर्न लाईन काय दोन्हीकडे गर्दी काय. ये बड़ी अच्छी बात कही आप. जाम गर्दी. ट्यूजडे वेडनेसडे आहे ना वर्किंग आवर. प्लस त्याच्यात भजनं पण चालू आहे फुल भारी. तर भजनं तिकडे आता मला भजनं पण दाखवले. आता चला चर्नी रोडला उतरून भेटतो डायरेक्ट खाली. मित्रांनो आता आपण जस्ट बघा इथं भजनं चालू आहे. मित्रांनो समोर एक दृश्य दाखवतो तुम्हाला. वाव ब्युटिफुल. सी समोर आहे सुंदर असं समुद्र, आपला अरबी समुद्र. आणि इकडे बघा रेल्वे स्टेशन. सो हा जो नजारा आहे तुम्हाला फक्त मुंबईमध्ये ग्रँड त्या चर्नी रोडला बघायला भेटेल. हायवे समुद्र आणि पाठी आपल्या इथला रेल्वे स्टेशन. चला आता इथून आपल्या हा हायवे पकडून सरळ जायचं आहे. 10 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. चला आता आपण जाऊ डायरेक्ट बाबुलनाथ मंदिरला. मित्रांनो जस्ट पोचलो आहे बाबुलनाथ मंदिर. समोर होऊ शकता. सो जास्त शूटिंग करायला अलाउड नाही असेल आतमध्ये. तिथूनच जातो. किती बोलतो 108 पायऱ्या त्या बाजूला मस्त कापूर झाला. सो आतमध्ये तर नाही दाखवू शकत. हे बघू शकता खाली थोडं दाखवायचं होतं पण खालचं मी नंतर दाखवतो. राहिलं ते मस्त कापूर वगैरे झाले. आणि मित्रांनो खरंच पॉझिटिव्ह वाईब्स आहे. आता जाऊ वरती दाखवलं असं पण नाही दाखवलं. चला मित्रांनो मागं बघू शकतात झालं आपलं बाबुलनाथ मंदिराचं दर्शन. सो आता आपण चाललो आहे समोरच आहे. जस्ट वॉकिंग डिस्टन्सवर म्हणजे चालत 2 मिनिटाच्या अंतरावरती लगेच इस्कॉन टेम्पल आहे आपल्यासमोर. सो तिथं जाऊ. तिथं पण व्हिडिओ शूट काढायला अलाउड नाही म्हणून बाहेरूनच काढतो. सो चला आता जाऊ श्रीकृष्णांच्या मंदिरात इस्कॉन टेम्पल. चलो मित्रांनो झालेलं आहे आपलं दर्शन मस्तपैकी. बाबुलनाथला पण झालं आणि आपलं इस्कॉन टेम्पलला पण झालं. मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो सकाळी वाईब्स चांगले असतात. मॉर्निंग वाईब्स असतात. चांगलं दर्शन पण मस्त झालं. सकाळी मन प्रसन्न झालं. मित्रांनो प्लॅन ठरत नाहीत. काल बोललो अचानक जायचं, सकाळी निघालो असा प्लॅन असतो मित्रांनो. तर चला आता आपण चाललो आहे परत. जरा काही ट्रेन पकडायची, रिटर्न जायचं आहे. सो चला भेटूया आता आपण डायरेक्ट बदलापूरला. तर मित्रांनो आता बघा पूर्ण ट्रेन खाली आहे. चल झूठा. आता पूर्ण ट्रेन खाली भेटली आपल्याला. मागाशी पूर्ण ट्रेन भरली होती. चाललं रिटर्न घरी. आता पहिले जाऊ दादरवरून चेंज करून बघा. आपल्या साईडला गर्दी असतात भरपूर. आपल्या साईडला असं मोकळं भेटणार आहे. आता वेळा एक दादर. 1 hour later. मित्रांनो जस्ट पोचलो आहे. 1:15 वाजता पोचलो घरी. चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवतोय. जर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बाबुलनाथ मंदिर वगैरे आवडलं असेल, दाखवलं नाही मी
कारण शूट करायला अलाउडच नाही ना वरती, त्याच्यामुळे असं. चला आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवतो आहे. चला भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. चल.